सर्वांना नमस्कार। आज आपण लसावी मसावी कसा काढायचा ते पाहणार आहोत। तर यामध्ये आपण पहिला प्रश्न घेऊया। एकाच वेळी जेव्हा आपल्याला 2 किंवा 3 संख्यांचा लसावी किंवा मसावी काढायचा असतो, त्यासाठी आपण कोणत्या पद्धती वापरायला पाहिजेत किंवा कोणती पद्धत सोपी आहे जेणेकरून आपला लसावी मसावी लवकर निघेल आणि कमी वेळात ती उदाहरणं आपल्याला सुटून जातील। ठीक आहे, तर मी इथं पहिला प्रश्न घेतला आहे 18 आणि 24। तर याच्यासाठी आपण काय करायचं, जी उभी मांडणीची पद्धत आहे ती आता आपण बघूयात। ती अगदी सोपी आहे पद्धत आणि लगेच गणितं सुटतात। तुम्ही एकदा वापरून बघा नक्की। तर अशा पद्धतीत मी चौकोन काढून लाईन काढून घेतले आहेत। आता इथे काय करायचं, आपल्या जो प्रश्नामध्ये जे अंक आहेत म्हणजे 18चा काढायचा आणि 24चा, तर 18 आणि 24 आपण इथे लिहून घेऊयात। आणि आता बघायचं आपल्याला की या दोन संख्यांना कुठल्या कॉमन संख्येने भाग जातोय। तर लहानात लहान संख्या आधी आपण बघूया। तर दोन्ही संख्या एकक स्थानी 8 आणि 4 आहे, म्हणजे दोन्ही संख्या सम आहेत। याचा आपण अर्थ की त्याला 2ने भाग जाऊ शकतो। ठीक आहे, तर 2ने भाग जाताना 2ने 18ला कितीचा भाग जातो, तर 2 × 9 = 18। म्हणून जो भाग गेलेला आहे 2 × 9 = 18, तर 9 इथं लिहायचे आणि 2ने आपण 24ला भाग घालायचा, म्हणजे कितीने जाईल, तर 2 एके 2 आणि 2 दुणे 4, म्हणजे 12 दुणे 24। ठीक आहे, तर इथं जी भाग गेलेली संख्या आहे ती मी इथं लिहिली। पुन्हा आता काय बघायचं की 9 आणि 12 आहेत। आता इथं 9 आणि 12ला कुठल्या कॉमन संख्येने भाग जाईल, तर 3च्या पाड्यामध्ये 9 आणि 12 आहेत। मग आपण 3ने भाग घालून बघूया। 3ने 9ला भाग जाताना 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12। ठीक आहे, आता पुढे काय उरलेत संख्या 3 आणि 4। इथे तुम्ही लसावी स्टॉप करू शकता, पण जर का आणखी तुम्हाला जर का गडबड नको हवी असेल तर पूर्ण गणित आपण सोडवून घेऊया। तर आता 3 आणि 4, 4ला 2ने भाग जातोय, 3ला 3ने भाग जाईल। ठीक आहे, तर आपण 4ला आधी भाग लावून घेऊया। 4ला 2ने भाग जातोय, 2ने 3ला आपण नाही घालू शकत, म्हणून 3 असाच ठेवूया। तसाच खाली उतरवून घ्यायचा आणि 2ने 4ला भाग घालवताना 2 दुणे 4, म्हणजे इथे 4ला भाग गेलेला आहे। पुन्हा आता बघूयात, इथं 3ला भाग जाईल आणि इथे 2ला 2ने भाग जाईल। मग 3ला लावून घेऊया आधी, 3 एके 3 आणि 2 तसेच राहतील। पुन्हा खाली बघा 1 झालेला आहे, 3चा भाग गेलेला आहे। आता इथं 2ला भाग लावायचं राहिले, म्हणजे काय 2 एके 2 आणि हा 1 तसाच उरवूया खाली आपण। आता बघा खाली बाकी जेव्हा 1 1 उरते तेव्हा आपला पूर्ण भाग ह्यांचा झालेला आहे असं समजायचं। आता यांचा लसावी काढण्यासाठी काय करायचं, तर लसावी आपण इथं काढूया। लसावी म्हणजे काय, तर लघुत्तम सामायिक विभाजक। ठीक आहे, तर आता याच्यामध्ये काय करायचं लसावीसाठी, ह्या ज्या संख्या आहेत ज्यांनी आपण भाग घालवला आहे, ठीक आहे, या सगळ्या संख्या त्या सर्व एकत्रित इथं लिहायच्या। किती, 2 गुणिले 3 गुणिले पुन्हा ही 2 पुन्हा ही 3 पुन्हा ही 2। आता ह्या सगळ्या संख्यांचा म्हणजे इकडच्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्यांचा गुणाकार एकत्रित करायचा। म्हणजे कसा, तर 2 त्रिक 6, 6 दुणे 12, 12 त्रिक 12 × 36, नंतर 36 दुणे किती, 36 गुणिले 2, 6 दुणे 12, हातच्या गेला 1, 3 दुणे 6 आणि 1 7। ठीक आहे, 36 दुणे किती, 72, म्हणजे आपला लसावी किती आलेला आहे, तर 72। ओके, कसं केलं आपण, तर या सगळ्या ज्या संख्या आहेत आपण ज्यांनी भाग घालवला आहे या दोन संख्यांना, त्या सगळ्या संख्यांचा एकत्रित गुणाकार म्हणजे असा करायचा, 2 त्रिक 6, 6 दुणे 12, 12 त्रिक 36, 36 दुणे 72। ठीक आहे, असा अर्धा अर्धा करायचं नाही, त्याने गणित चुकून जाईल। ओके, म्हणजे आपला लसावी किती आला आहे, तर 72। आता जर का इथे तुम्हाला मसावी काढायचं असेल तर कसा काढणार मसावी, जर का गणितामध्ये सांगितलं असेल की मसावीसुद्धा काढा, तर काय करायचं, मसावी म्हणजे काय, तर महत्तम सामायिक विभाजक। आता सर्वात म्हणजे जास्तीत जास्त जे कुठला दोघांना कॉमन भाग कुठल्या अंकाने गेलेला आहे, कुठे गेले ते बघायचं। आता इथं बघा आपल्याला माहिती आहे 18 आणि 24 समसंख्या आहे, म्हणजे आपला 2ने भाग गेलेला आहे, कॉमन दोघांना पण गेला आहे, याला पण जायला पाहिजे याला पण जायला पाहिजे। त्यानंतर 9 आणि 12 या दोघांना कुठल्या संख्येने भाग गेला आहे, तर 3ने गेला आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी कॉमन संख्येने भाग जायला पाहिजे। आता इथं पुढं 3 आणि 4 म्हणजे 2ने ह्याला गेलं आहे, 2ने ह्याला नाही गेलं, म्हणजे हा आपण घेऊ शकत नाही। इथं पण तेच, ठीक आहे, इथं पण तेच, म्हणजे जिथं कॉमन भाग गेलेला आहे त्या दोन संख्या, आता इथं 2 संख्यांनी कॉमन 2 ठिकाणी भाग गेलेला आहे, म्हणजे काय करणार आपण, तर मसावीसाठी आपण ही संख्या आणि ही संख्येचा गुणाकार घेणार, 2 गुणिले 3। ठीक आहे, आता 2 गुणिले 3
किती येते, बेत्रिक 6, म्हणजे आपला मसावी किती आला, 6 आला. हे गणित तुम्हाला क्लिअर झालं. आपण याच्या पुढचं आता गणित बघूया. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. याच्यासारखीच गणितं आणखी सोडवून बघा, जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. पुढचं आता आपण एक गणित बघूया. दोन नंबरचं गणित घेते मी, 84 आणि 98. ठीक आहे, 98. आता याच्यामध्ये आपण एक दुसरी मेथड, तीच मेथड फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने वापरूया. दोन संख्या आहेत, दोन उभ्या लाईन मारल्या, एक आडवी लाईन मारली, दोन अंक मी वरती लिहून घेतले, 84 आणि 98. आता जर का तुम्हाला आणखी सोपी जर का म्हणजे एकदम मोठं करायचं नसेल गणित, आता पहिल्या गणितामध्ये तुम्हाला मूळ स्टेप काय ते समजले. जर का तुम्हाला माहिती आहे 84 आणि 98 हे कुठल्या तरी एका पाड्यात आहेत, ठीक आहे, तर तो पाडे जर का तुम्हाला पाठ असतील तर ही गणितं तुम्ही अगदी शॉर्टकटसुद्धा करू शकता. मग तर शॉर्टकट कसा घ्यायचा तर ते मी आता दाखवते तुम्हाला. त्याच्यामध्ये बघा, 84 आणि 98 हे कुठल्या पाड्यामध्ये एकत्रित येतात, तर 14च्या पाड्यामध्ये ह्या दोन्ही संख्या आहेत. जर तुम्हाला पाडेपाठ असतील तर ह्या गोष्टी लगेच क्लिअर होतील. तर 14च्या पाड्यामध्ये जर का एकत्रित संख्या आहेत, मग आपण काय करूया, तर 14 इकडे लिहूया, 14 × 84 आणि 14 × 7 = 98. ओके, बघा म्हणजे किती स्टेप किती कमी झाल्या आपल्या. दोनने जर का आपण भाग लावत गेलो असतो तर आपलं गणित हे खालीपर्यंत वाढलं असतं. पण जर का आपल्या पाडेपाठ असतील तर आपण शॉर्टमध्ये ही गणितं आपण करू शकतो. कधी उपयोगाला पडतात तर जेव्हा स्पर्धा परीक्षा तुमच्या असतात, त्याच्यासाठी जर का तुम्ही ही गणितं तुम्हाला ह्या जर का मेथड तुम्ही वापरलं तर तुम्हाला अतिशय लवकर सोप्या पद्धतीने तुम्ही ही गणितं पटकन सोडवू शकता. ठीक आहे, तर आता 14 × 6 = 84, 14 × 7 = 98. आता 6 आणि 7 आले. इथं आता आपल्याला कॉमन भाग कशाने जातोय का, 2ने पण नाही, 3ने पण नाही, 4ने पण नाही, कशानेच नाही. म्हणजे काय करणार आपण, एका एका संख्येला भाग लावून घ्यायचा. मग आधीच ह्या 6ला आपण 2ने भाग लावून घेऊया, बेत्रिक 6. 2ने 7ला भाग जात नाही, म्हणजे 7 आपण आहेत तसे खाली उतरवूया. ओके, आता पुढची संख्या. आता इथं 3 आहेत, इथं 7 आहे. आता ह्या 3ला आपण 3ने भाग लावून घेऊया, 3 × 1 = 3. आणि आता 7ला भाग नाही जातोय 3ने, म्हणजे 7 आपण आहे तसेच खाली उतरवूया. आता काय करणार, 1ला तर भाग गेलेला, आता 1 काय पूर्ण भाग झालेलाच आहे. 7ला भाग लावून घ्यायचे, 7 × 1 = 7ला 7ने भाग लावणार आपण, म्हणजे 7 × 1 = 7. आता इथे आपण लसावी कसा काढायचा याचा, पहिल्या गणितात आपण जे बघितले ते लसावी काढताना इकडच्या जेवढ्या संख्या असतील तेवढ्या एकत्रित लिहायच्या गुणाकारासाठी. 14 × 2 × 3 × 7. ओके, आता या सगळ्यांचा गुणाकार किती येतो, एकत्रित गुणाकार 14 × 2 = 28, 28 त्रिक 28 इथं जरी असं जरी केलात 2 आणि 3चा गुणाकार किती, बेत्रिक 6. आणि 14 × 7 किती आपल्याला माहिती आहे, 14 × 84. हे इकडचे 7 आहे, 14 × 7 किती, 84. आणि हे गुणिले पुन्हा 7, 84 × 7 किती, 84 × 7. आता हा गुणाकार करून घ्यायचा, 7 × 4 = 28, 2 7 7 × 8 = 56, 57 58. म्हणजे किती उत्तर येते आपलं, 588 हे आपलं उत्तर येते. याचा लसावी किती आला तर 588 हा त्याचा लसावी आला. जर का इथं आपल्याला मसावी काढायचं असेल तर आपण काय करणार सांगा. 2 नंबरच्या गणितात मी सांगितले मसावी काढायचं कसं ते. मसावीमध्ये काय करणार आपण, जिथे कॉमन भाग गेलेला आहे ती संख्या बघायची. ह्या दोघांना कॉमन भाग कुठे गेला, इथं गेलेला आहे. ह्या दोघांना कॉमन भाग नाही गेला आहे, इथे पण नाही गेला. म्हणजे काय करायचं, मसावी कुठला येणार आपला तर 14 हा आपला मसावी आला या गणिताचा. ओके, जर का तुम्हाला आणखी याच्यामध्ये एक शॉर्टकट घ्यायचा असेल तर आणखी एक मी दाखवते. शालेय गणितांसाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता, पण स्पर्धा परीक्षांसाठी अजून जर का शॉर्टकट हवा असेल तुम्हाला तर गणित कुठपर्यंत करायचं, इथपर्यंतच करायचं. गणित कुठपर्यंत कराल, इथपर्यंत. 14 × 6 = 84, 14 × 7 = 98. ओके, म्हणजे तुमची स्टेप कशी येणार, 14 गुणिले तुम्ही लसावी कसा घेणार तर 14 × 6 × 7. आता ह्या तिघांचा तुम्ही गुणाकार करणार, या 3 संख्यांचा गुणाकार करणार. बघा ती स्टेप आपल्याकडे इथं आहे, म्हणजे आपण हे मधले जे 2 काय केलेले होते त्याची आवश्यकता नाही. म्हणजे इथून डायरेक्ट तुम्ही जर का गणित इकडे घेतलात गुणाकाराला आणि ह्याचा दोघांचा गुणाकार करून घेतला तरीसुद्धा तुम्हाला हेच उत्तर येतं. ओके, म्हणजे हे जर का एकदम शॉर्टमध्ये हवं असेल तर.
ओके. आणि जर का तुम्हाला अवयवच पाळायचे असतील तर मग तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करत जायचं. ठीक आहे. अशा पद्धतीत आपण लसावी मसावीची 2 गणितं पाहिली आहेत. त्याच्यानंतर आपण एक बघूया, 3 अंकी जर का संख्या 3 संख्या जर का असतील, एकाच वेळी 3 संख्यांचा लसावी किंवा मसावी काढायचे. मी 40, 32 आणि 56 ही संख्या घेते. आपण काय करणार आता इथे 3 रेषा मारून घ्यायच्या पहिल्यांदा उभ्या मांडणीसाठी. 3 रेषा मांडल्यावरती आपल्याला वरती तिन्ही अंक हे लिहून घ्यायचे एका चौकटीमध्ये वरच्या, 40, 32 आणि 56. तुम्हाला जर का पाडेपाठ असतील, कुठल्या तरी एका संख्येमध्ये कुठल्या तरी एका पाड्यामध्ये ह्या तिन्ही संख्या आहेत, कुठला पाडा आठवतोय का बघा. जर का शॉर्टकट मेथड जर का तुम्हाला वापरायची असेल तर 8 पंचे 40. ओके. 8च्या पाड्यामधले ह्या तिन्ही संख्या आहेत, 8 चौक 32 आणि 8 साते 56. मग आपण 8चा पाडा डायरेक्ट लिहूया. जर का 2ने भाग घालवायचा असेल तर तुम्ही सगळे अवयव इथे काढू शकता 2ने भाग लावून, 2-2ने. पण आपण डायरेक्ट जर का पटकन सोडवायचं असेल, फक्त तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि लगेच लसावी किंवा मसावी काढून दाखवायचं असेल तर तुम्ही ही पद्धत बघा. 8 पंचे 40, 8 त्रिक 24, 8 चौक 32 आणि 8 साते 56. ओके. आता बघा इथपर्यंत मगाशी मी ज्या मागच्या उदाहरणामध्ये जी मेथड दाखवली तुम्हाला, की डायरेक्ट जर का तुम्हाला पटकन उत्तर काढायचं असेल तर काय करायचं, या तिघांचा करायचा गुणाकार. ओके. लसावीसाठी तुम्ही काय करणार, ह्या तिघांचा डायरेक्ट गुणाकार करणार. किती येतो गुणाकार, 8 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 7, 8 4 5 7. फक्त यातले अंक कुठले मिस नाही करायचे, नाहीतर मग उत्तर चुकणार. तर आता इथं बघूया आपण, 8 पंचे 40, 4 चौक 16, 16 म्हणजे किती आले, 160 आले, गुणिले पुन्हा 7, 16 साते किती येतात, 8 पंचे 40, 7 चौक 28. तुम्ही डायरेक्ट असं केलं तरी पण चालतं. 8 पंचे 40 आणि इकडे 7 चौक 28 असं जरी केलं आणि दोघांचा गुणाकार एकत्रित केला तरी सुद्धा चालतं. 16 साते किती येतात बघा, 16 160 गुणिले 7, 7 0 0, 6 7 42 गेले 4, 7 1 7, 8 9 10 11, म्हणजे उत्तर किती आलं आहे आपलं, 1120. ठीक आहे. पाडापाठ असेल तर डायरेक्ट तुम्ही हे करू शकता, 1100. 16 7 112 आणि त्याच्यावरती हा 0 दिला तरी आपलं लसावीचं उत्तर येतं आहे. जर का इथे तुम्हाला मसावी पण घ्यायचं असेल, काढायचं असेल, तर मसावी काय करणार तुम्ही, कॉमन संख्या कुठली भाग गेलेली. आता इथून पुढे कॉमन कुठल्या संख्येने भाग जाणार नाही या तिघांना, म्हणून आपण डायरेक्ट काय करायचं, मसावी कुठला घ्यायचा तर 8 हाच घ्यायचा. ओके. समजली आहेत ही गणितं. अशा पद्धतीनं आणखीन एक गणित बघूया 3 संख्यांचं. शॉर्ट मेथडनेच बघायचं, कारण ह्या ज्या मेथड आहेत त्या तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये खूप उपयोगी पडतात. NMMSची परीक्षा असेल, नवोदय असेल, मंथन असेल, स्कॉलरशिप असेल, तर त्यांच्यामध्ये या गोष्टी आपल्याला बऱ्याच उपयोगी पडतात. ठीक आहे. आता 45, 60 आणि 90 असे हे तीन मी अंक घेतले आहेत लसावी मसावीसाठी. तर आता इथे बघूया आपण, सॉरी इथे 45 आहे, 45, 60 आणि 90. आता इथे बघूया आपण, पाडा कुठला आठवतोय का बघा. तिन्ही संख्या कॉमन एका पाड्यामध्ये असतील तर 15 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पंचे 15 सक 90. 15च्या पाड्यामध्ये या सगळ्या गोष्टी अंक आहेत, म्हणून डायरेक्ट मी 15 घेतलेला आहे इथे. 15 1 15, 15 2 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 सक 90. ओके. आता बघा इथे आपण, तुम्ही म्हणाल की डायरेक्ट आपण लसावी डायरेक्ट तुम्ही लसावी काढू शकता, पण मसावी सुद्धा निघेल इथेच डायरेक्ट. तर आता आपण पुढचा एक भाग लावून घेऊया. पहिली जी स्टेप आपण जी घेतली होती ती 3ला काय 2ने भाग नाही जात, 6 आणि 4ला 2ने भाग जाते, म्हणून आधी 2 लिहून घेऊया आपण. 3ला भाग नाही जात म्हणून 3 खाली घेतले. 3 दुणे बे दुणे 4 आणि बे त्रिक 6. ओके. आता इथं पुन्हा 3 आणि 3 आलेत आणि एकच 2 आले. 2ला आधी आपण लावून घेऊया, बे 1 बे, आणि 3 आणि 3 त्यांना भाग नाही गेला म्हणून त्यांना आपण खाली पुन्हा घ्यायचं. पुन्हा आता आपण ह्या 3 आणि ह्या 3ला भाग घालूया. 3 1 3, 3 1 3 1 3. ओके. आता बघा इथं आपण लसावी कुठला घेणार इथे, तर कॉमन भाग इथे गेलेला आहे, इथं कॉमन भाग गेलेला नाही. एकाच संख्येने तिन्ही पण संख्यांना भाग जायला पाहिजे, तर तसं इथं नाही झालेलं, इथं पण नाही झालेलं, इथं पण नाही झालेलं.
मग आपण काय करणार तर हीच संख्या घेणार. ही काय मसावी कुठली घेणार तर आपली ही मसावी कुठं आहे आपला कॉमन. आता मी सुरुवातीला इथे मसावी घेतला आहे. ओके, मसावी कोणता येणार 15 येणार फक्त. आणि लसावी कोणता येणार, लसावी कुठला येणार इथे 15 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. आता किती येते 15 दुणे 30, 15 दुणे 30, 30 दुणे 60, 60 त्रिक किती आता 6 6 7 त्रिक 18. म्हणजे उत्तर किती येते आपलं लसावीचं 180. ओके, अशा पद्धतीत लसावी आणि मसावी अगदी सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो. तुम्हाला हवं असेल तर मी 2 उदाहरणं देते सॅम्पल घरी करण्यासाठी. म्हणजे हे झाल्यावरती तुम्ही सोडवून बघा आणि तुमचं जे काही उत्तर येईल ते मला कमेंटमध्ये नक्की करून कळवा. ठीक आहे. तर पहिलं गणित येते मी 12, 15 आणि 20. हे जर का गणित तुम्ही सोडवू शकलात तर तुम्हाला लसावी मसावी आजची समजली आहे असं मी कन्फर्म समजेल. ठीक आहे, मला कमेंट नक्की करून कळवा. आणि जर काय प्रॉब्लेम आला तर तो सुद्धा कमेंटमध्ये कळवा. यांचा तुम्हाला लसावी आणि मसावी काढायचं. एक दुसरं मी छोटं गणित देते 24 आणि 30. आणखीन एक घेऊया. तुम्ही जितकी याची गणितं जास्तीत जास्त सोडवाल ना तितकं तुम्हाला ते सोपं जाईल. 32, 40 आणि 48. हे सगळे तुम्ही उभ्या मांडणीने करून बघा. शॉर्ट मेथड वापरा, लॉंग मेथड वापरा आणि मला कमेंटमध्ये ह्या गोष्टी नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला कोणाला प्रॉब्लेम आला गणितमध्ये कुठल्याही विषयाचा असेल आणि कुठल्याही इयत्तेचा असेल, 5वी ते 10वी असेल किंवा त्याच्या आधीचे सुद्धा असतील, कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये असेल तर माझा हा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती देते. त्यावरती मला तुम्ही मेसेज करून विचारू शकता किंवा तुमचा जो काय अभ्यासाचा भाग असेल ज्या पुस्तकामधलं तुम्हाला अडतंय गणित तर ते तुम्ही मला या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा. आणि तुमचा जो काय भाग असेल, जो तुम्हाला प्रश्न समजत नसेल, समजा पुस्तकामधला असेल किंवा कुठलाही शाळेचा कुठलाही असेल, शाळेचा बाहेरचा असला तरीसुद्धा चालेल, तो मला या व्हॉट्सअपला पाठवून द्या. मी तुम्हाला त्याचं जसं काही उत्तर असेल ते मी तुम्हाला सोडवून पाठवेन किंवा त्याच्याबद्दलचं जे मार्गदर्शन असेल तर ते मी तुम्हाला व्यवस्थित करून देईन. ठीक आहे, याच्यामध्ये कोणतीही फीस तुमच्याकडून आकारली जाणार नाही. हे सगळं अगदी मोफत आहे तुमच्या सगळ्यांसाठी. तर नक्की या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही व्हिडिओ नक्की पोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीचा फायदा होईल. ठीक आहे. आणि ही 3 गणितं जी मी दिलेत तुम्हाला सोडवण्यासाठी ती तुम्ही मला या नंबरला व्हॉट्सअप जरी करून पाठवलात, अगदी तुम्ही ज्या गोष्टी सोडवल्या आहेत त्या तरीसुद्धा मी तिथे त्या चेक करून तुम्हाला कळवेन. ठीक आहे. तर थँक्यू. तुम्ही आजची ही व्हिडिओ अगदी व्यवस्थित पाहिलीत मनापासून. जर कुठे भाग अडला असेल तर तो भाग तुम्ही व्हिडिओ रिपीट करून पाहू शकता आणि अगदीच नाही कळला तर तुम्ही मला इथे कळवा. ठीक आहे. थँक्यू.